जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागील 28व्या भागामध्ये आपण श्री गुरूंनी निरावलंबी चित्त न्यावे, ते कसे न्यावे हे कसे सांगितले हे आपण बघितले. चित्त निरावलंबी जात नाही म्हणून पुन्हा एकदा सगुणाकडे वळण्यास सांगितले आहे. आणि फक्त सगुणाकडे वळणेच ही बाब महत्त्वाची नाही आहे. त्यासोबतच श्री समर्थांनी पशुपती, श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेषत हेही सांगितलं होतं. आणि त्यासोबतच हरिकथा निरूपण या दोन्ही गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. नित्यनेम आणि अभ्यास सांगितला होता. आणि अभ्यास म्हणजे काय आपण बघितलं होतं. अभ्यास म्हणजे ग्रंथ वाचणे नव्हे, अभ्यास म्हणजे पाठांतर नव्हे, अभ्यास म्हणजे अभ्यस्त होणे, सवयीचे होणे. म्हणून सगुणा इतकंच निर्गुणही सवयीचं होणं गरजेचं आहे. त्यासाठी हरिकथा निरूपण आहे. सगुणावर श्रद्धा बसावी, दृढ राहावी म्हणून हरिकथा आहे. श्री रामराय हे ईश्वराचे अवतार होते, भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मरूप होते, हे समजण्यासाठी हरिकथा हव्याच. पण ते ईश्वर तत्व म्हणजे काय, ते ब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे काय, ते निर्गुण कसे, निरुपाधिक कसे, ते ज्ञानरूप कसे, ते सर्वव्याप्त कसे हे समजण्यासाठी निरूपण हवे. सगुण कथा या नाव कीर्तन निर्गुण म्हणजे निरूपण. श्री समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे. आणि जितके सगुण अभ्यस्त व्हायला हवे, अंगवळणी व्हावे, तितकेच निर्गुणही अंगवळणी व्हावे, अभ्यस्त व्हावे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे हा एका रात्रीतला भाग नाही आहे, किंवा लगेच उडी मारून निर्गुणात जाता येईल असं नाही आहे. सगुणात असताना सगुणाचं दर्शन घेण्यासाठी तीर्थक्षेत्रे बघावी, धांडोळावी, विविध देवता बघाव्यात, हे एक वेळ ठीक आहे. पण निर्गुण बघण्यासाठी, निर्गुणाचे अपरोक्ष ज्ञान घेण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. सगळी तीर्थक्षेत्र ही सगुणाचीच आहे, निर्गुणाचं एकही तीर्थक्षेत्र नाही आहे. संपूर्ण विश्वात कुठे नाही. म्हणून निर्गुणाचं आलंबनच नाही. आलंबन नाही तरीही त्या ठिकाणी आलंबन हवे. जे नाही त्या ठिकाणी हवे, ते ज्ञानरूप आहे, ते सत्तारूप आहे. विश्वात सगळीकडे तेच ईश्वर तत्व भरलेलं आहे. ते निरुपाधिक आहे आणि ते स्वतः ज्ञानरूप आहे. याचा सुरुवातीला अनुभव आला पाहिजे. तो सगुणामध्ये आला पाहिजे. तो गुरुरूपाने येतो, श्री गुरूंच्या रूपाने हा अनुभव येतो. त्यासाठी इतर कुठल्याही सगुण साकार दर्शनाची गरज नाही आहे. सगुण साकाराची कुठेही दृष्टांत होण्याची किंवा साक्षात्कार होण्याची गरज नाही. श्री गुरूंमध्ये ते अनुभवाला येतं की श्री गुरु हे सगुणाचाच अवतार आहे, ईश्वराचाच सगुण अवतार आहे. त्या निरुपाधिक ब्रह्माचे, ते ज्ञानरूप ब्रह्माचे, ते सर्वव्याप्त ब्रह्माचे ते साकार स्वरूप आहे.
हे श्रीगुरूंच्या रूपात आपल्याला कळतं, त्याचा साक्षात्कार होतो, अपरोक्षाची अनुभूती होते. आणि तेव्हाच ते सांगतात की आता तुझा निर्गुणाकडे साधनाक्रम सुरू झालेला आहे, प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग ते स्वतः तिकडे घेऊन जातात, तिकडचे दरवाजे ते स्वतः उघडतात. म्हणून असे म्हणले जाते की सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना श्री सद्गुरू समोर असावे लागतात. ते भलेही विधेयी असतील, देहातीत असतील, पण देहाने समोर हवेत. कारण या देहाकडून त्या देहाकडे ती साधना दिली जाते, त्याचं आविष्करण होतं, तो मार्ग दिला जातो, त्याची धारणा दिली जाते. आणि ही धारणा जशी जशी वाढत राहते तसा तसा सद्गुरू सत्शिष्याला निर्गुणरूप देऊ पाहतात. मग शिष्य सद्गुरूपदी येतो. वेगळं सांगण्याची गरज नाही, हे अनुभवाचा भाग आहे. श्री गुरु पुढे सांगतात की अशक्त होऊनी प्राणी पडे, नित्यनेम त्यासी न घडे, तेथे बळीची नेमाकडे चित्त न्यावे. नित्यनेमाचा अभ्यास तोची लागे निजध्यास, चुकता कासाविसा अंतःसमयी. आहा देवा जप राहिला, मारुती नाही देखिला, प्राणी योगभ्रष्ट झाला निजध्यासे. ऐसे नित्यनेम कोडे, मन जावे मन लागे देवाकडे, अंतकाळी बळे घडे निजध्यास. वाचा खुंटता अंतर पडे, अंतरीच जप घडे, स्वामी आधीच साकडे फेडीत गेले. श्री समर्थांचा प्रत्येक शब्द न शब्द हा समजून घेण्यासारखा आहे. तो अंतकाळाचा प्रश्न विचारतोस की अंतकाळी कोणती साधना करू, काय करणार आहेस तू? अंथरुणाला खेळल्यानंतर तू कोणती साधना करणार आहेस? अवयव विकल झालेले आहे, कानांनी ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, जीभ उचलत नाही, नामस्मरण करायचं म्हटलं तर जमत नाही, बोललेलं समजत नाही. अशा वेळी तू कोणती साधना करणार आहेस? करू शकत नाहीस. मग नित्यनेम त्यास न घडे, तेथे बळेची नेमाकडे चित्त न्यावे. त्याला नवीन नेम कुठला देणार आहे? कोणतं निर्गुण देणार आहे, कोणतं सगुण देणार आहे? त्या क्षणी कुठलीही साधना देऊ शकत नाही. जी पूर्वीपासून साधना असेल, जी लहानपणापासून असेल, जी सुरुवातीपासून सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यापासून साधना असेल, तीच साधना त्याच्या चित्त घेऊन जातं. चित्त न्यावे, तेथे बळीची नेमाकडे चित्त न्यावे. त्या नेमाकडे फक्त चित्त असू दे, अंतःकरण असू दे. आणि हा नित्यनेमाचा अभ्यास तोची घडे निजध्यास. आजपासून वयाच्या 25व्या वर्षापासून, वयाच्या 10व्या वर्षापासून, जमेल तितका आधीपासून, लहान वयापासून अखंड साधना केली तर तोच निजध्यास तुझा अंतिम क्षणी राहील. तुझी शुद्ध जरी गेली तरीही अंतःकरणामध्ये तीच धारणा राहील. तो विचार जरी करू शकला नाही तरी अंतःकरणामध्ये तोच भगवंत राहील. तू कोण आहेस हे तुला नाही आठवलं तरी चालेल, पण अंतःकरणामध्ये तेच निर्गुण तत्व असेल जे तू निरूपणामध्ये ऐकलं असेल. त्यासाठी वेगळी साधना करण्याची गरज नाही. त्यासाठी समर्थांनी मागील भागामध्ये निर्गुण समजण्यासाठी आधी सगुणनिष्ठा परिपूर्ण झाली पाहिजे हे आपल्याला समजावलं होतं. निर्गुणाकडे वेगळं वळण्याची गरज नाही आहे. खरं तर आधी सगुण समजून घ्या. सद्गुरूंनी दिलेली सगुण साधना पूर्णपणे करा. निर्गुणाकडे आपोआप जाल. जेव्हाच निर्गुणाकडे तुम्ही वळू लागाल तेव्हा सद्गुरू पुनश्च तुम्हाला भेटतील, ते घेऊन जातील. त्याची काळजी तुम्ही करू नका. आज प्रश्न विचारू नका की अंतिम क्षणी कोणती साधना करू आणि मृत्यू कोणाचा होईल. याचं उत्तर तर समर्थांनी फार सुरेख दिलं होतं. श्री गुरु त्याचाही विचार करतात की अंतःसमयी साधना झाली नाही तर प्राणी कासावीस होतो. की हा देवा जप राहिला, मारुती नाही देखला, आज जप झाला नाही, मारुतीच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही, गुडघे दुखतायत, अशक्तपणा आला आहे, हातात माळ धरवत नाही आहे, काय झालं, माझी साधना चुकली, माझा भक्तियोगही चुकला, माझा साधनयोग चुकला. पण निजध्यास सुरू राहिला.
ऐसा नित्यनेम खोडे मन लागे देवाकडे अंतकाळी बळे पडे निजध्यास. हा निजध्यास यासाठी असतो की अंतकाळी जर सगुण साधना झालीच नाही, पूजेला बसता आलं नाही, मांडी घालता आली नाही, पाठ दुखली बसवलं नाही, सगुणाची पूजा झाली नाही तरी चालेल, पण अंतःकरणामध्ये ती माझ्या भगवंताची मूर्ती असेल त्याची मी पूजा करू शकेल, मनानेच पूजा करू शकेल. मानसपूजा जप ध्यान श्री समर्थांनी सुरुवातीला सांगितलं आहे. त्या अंतःकरणात ठसलेलं असेल. श्री गुरूंचे चरण माझ्या अंतःकरणात असेल, त्यांची मी नित्यपूजा करू शकेल. ती आजपासून केली तर तेव्हाही करेल. आपोआप सगुणातून सुटत राहील का? अंतकाळी शरीर विकल झालं तरी चालेल, पण मन मात्र वार्धक्यात अगदी अंथरुणाला खिळलेलं असतानाही भगवंत चरणीच राहील. कारण नित्यनेम आजपासून केलेला असेल म्हणून. तेव्हा नित्यनेम करून जाणार नाही. त्यासाठी अभ्यस्त व्हावे लागेल, नियम आजपासून करावे लागेल. जिथं देह रंगत नाही, जिथं देहाला कशाचा स्वाद लागत नाही, तिथे भक्तीचा स्वाद अंतिम क्षणी लागेल असं सांगता येत नाही. म्हणून मन आधीच रामरंगी रंगलं पाहिजे, तरच अंतिम क्षणीसुद्धा ते रामरंगीच रंगेल. इतर भौतिक गोष्टीत ते अडकणार नाही. आयुष्यभर सगुणाची साधना केली तरी देह थकत जाताना नित्यनेमाकडे वळावे. हरिकथा तर तुम्ही करत असालच, सगुणपूजा करत असाल, पण निर्गुणाकडे जावे, मानसपूजा करावी, देवदर्शनही घ्यावे. वयामुळे जाता आलं नाही, पूजा करता आली नाही तर मनोमन करावी. आयुष्यभर केला आता करता आली नाही म्हणून खंत वाटू देऊ नये. मानसपूजा करावी. मानसपूजेमध्ये जे हवं ते भगवंताला अर्पण करावं, श्री गुरूंना अर्पण करावं, श्री गुरूंचे स्मरण करावे, चरण आठवावे, त्या चरणांची पाद्यपूजा करावी, त्यावर आपले मन अर्पण करावे. तुम्ही काय अर्पण करता याला महत्त्व नाही आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये श्री गुरूंचा ध्यास लागला आहे ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. काही नाही झालं तर किमान अंतःकरणामध्ये नाम तरी राहील, अखंड जप राहील. श्री गुरूंनी सगळ्या साधनेचा संक्षेप काढून नामामध्ये दिलेला असतो. भक्तियोगाचं सार नाम आहे, कर्मयोगाचं सारही नामच आहे, कारण नामाला कृती आहे. मुखाने नाम घ्यावं लागतं, अंतःकरणात स्मरावं लागतं. योगाचं सार हे नामच आहे, कारण माझं चित्त भगवंताला जोडलं जातं. आणि ज्ञानमार्गाचं सारतत्व ही नामच आहे, कारण तेच सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जातं. जे निर्गुण तत्व मी निरूपणामध्ये बघतो, ऐकतो, श्रवण करतो. अंतिमतः वैखरी जरी बंद पडली, मुखाने नाम घेता आलं नाही, तरीही अंतःकरणात जप चालूच राहतो. कारण माझ्या देहातली चेतना आणि भगवंत हे एकच आहेत. आत्माराम हा त्याच रामाचं स्वरूप आहे. म्हणून मला जरी नाही करता आलं, माझा अहम जरी गळून पडला, तरीही माझ्या देहातील चैतन्य जाणीव ते मला करू देत नाही, इतर काही करू देणार नाही. ती अखंड साधना करीत राहील. याचं ॲफिडेव्हिट गीतेमध्ये दिलं आहे. श्री भगवंतांनी ॲफिडेव्हिट दिलं आहे की अंतःकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यः प्रयाती सद्भावम स मद्भावम याती नात्यत्र संशयः यम यम वापी स्मरणभावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमय वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः. गीतेची थोरवी आणि अधिकार पाहता भगवंतांनी जे ॲफिडेव्हिट दिलं आहे, जे आश्वासन दिलं आहे, ते खरं आहे असं समजायला हरकत नाही. तेच ॲफिडेव्हिट श्री गुरूही देत आहे. आणि तात्पर्य एकच आहे, सगुणनिष्ठा परिपूर्ण व्हायची असेल तर सद्गुरूवर विश्वास ठेवून, दृढ विश्वास ठेवून साधन करा. बाकी काही करू नका. बाकी काही करण्याची गरजही नाही. कशाला मनात आशंका आणता? कशाला विचार करता की सगुण काय आहे, निर्गुण काय आहे? त्याचा विचार करण्याची गरज नाही. श्री गुरु समर्थ आहेत.
कशाला विचार करता की आयुष्यभर मी साधना केली तर अंतिम काळी कोणती साधना करता येईल? श्री गुरु समर्थ आहेत, ते सांगतील. आणि याचा तरी कशाला विचार करता की या क्षणी माझं शरीर चांगलं आहे, देह चांगला आहे, अंतिम क्षणी कोणती साधना माझ्याकडून होईल किंवा होणार नाही, शरीर उत्तम राहील की विकल राहील, याचा विचार तुम्ही कशाला करता? त्याचा विचार करण्यास श्री गुरु समर्थ आहेत. आणि याचा तरी विचार कशाला करता की परब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान मला होईल की नाही, की सगुणातच राहील, पुढील देही तरी मला उत्तम गती मिळेल की नाही, याचा तरी विचार कशाला करता? श्री गुरु त्यासाठी समर्थ आहेत. आपण सुरुवातीला बघितलं होतं की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही, भक्तीशिवाय चित्तशुद्धी नाही आणि वैराग्याशिवाय जीवाला गती नाही. सद्गुरूंनी दिलेला नेम बघा, अभ्यस्त व्हा, सद्गुरूच तुम्हाला पुढे नेतील आणि सद्गुरूच मोक्षदाते आहेत. अंतिम क्षणापर्यंत हा अंतर्भाव टिकण्यासाठी श्री गुरूंनी दिलेली साधना करणं गरजेचं आहे. तेवढंच साधकाने करावं. श्री गुरूंवर विश्वास असला, दृढ विश्वास असला, म्हणजे कुठल्याही प्रकारची आशंका मनात येत नाही. हेच साधनेचं अंतिम गंतव्य आहे आणि हेच साधनेचं फलित आहे, हाच साधनेचा समारोप आहे, हे साधकांनी समजून घ्यावं आणि निशंकपणे साधना करावी. यासाठी श्री समर्थांनी अंतर्भाव हा ग्रंथ सांगितलेला आहे. पुढील अंतिम 4 ओव्यामध्ये 6व्या समासाच्या शेवटच्या 4 ओव्या आणि अंतर्भाव या ग्रंथाच्याही 4 ओव्यामध्ये श्री समर्थ काय सांगणार आहेत हे आपण पुढील भागामध्ये बघूयात. आज आपण इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.